लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कला आणि अद्वैत नैनाला घेऊन घरी जात असतात. त्यावेळी अद्वैत गाडी हा खूप फास्ट चालवत असतो. त्यामुळे कला अद्वैतला म्हणते, मला माहिती आहे की आपल्याला घरी लवकर पोचायचंय, पण तू गाडी थोडीशी सावकाश चालव ना. तर अद्वैत म्हणतो, गाडी कशी चालवायची हे पण तू शिकवणार आहेस का मला? तर कला म्हणते, आपल्याबरोबर नैनाताई सुद्धा आहे आणि ती 2 जीवांची आहे. तर अद्वैत म्हणतो, मला सुद्धा तेवढं कळतं. प्रत्येक वेळी होकायंत्र बनून दिशा दाखवायची गरज नाही. इकडे घरी नैनाचे आई वडील नैनाची खूप काळजी करत असतात. त्यावेळी काजल म्हणते, आई मी आहे ना तुमच्यासोबत आणि कलाताई तिला घेऊन येईल. त्यावेळी रोहिणी म्हणते, तू इथे असून काय करायचंय? म्हणून तुझी बहीण तर परत येणार नाहीये ना पळून गेलेली. आणि वेळ पण निघून जात आहे. शेवटचे 10 मिनिट उरले आहेत फक्त. तर संगीता रडायला लागते. राहुल बाजूला येऊन त्या ड्रायव्हरला फोन करतो आणि त्याला म्हणतो, काहीही झालं तरी ती मुलगी आणखी अर्धा तास येथे येता कामा नये. तर ड्रायव्हर म्हणतो, काळजी करू नका साहेब, जोपर्यंत मला पैसे मिळतात तोपर्यंत माझं काम एकदम चोख असतो. राहुल त्याला पैसे सेंड करतो आणि व्यवस्थित काम करायला सांगतो. रोहिणी सगळ्यांना सांगते, शेवटचे 5 मिनिट उरले आहेत. त्या 5 मिनिटामध्ये जर तुमची मुलगी आली नाही तर हे लग्न कॅन्सल. त्यावेळी आबा रोहिणीवर ओरडतात आणि तिला म्हणतात, काय नाटकं चालू आहेत तुझे? तर रोहिणी आबांना म्हणते, डॅड तुम्ही यात पडू नका. हा माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्याला प्रोटेक्ट करणं ही माझी जबाबदारी आहे. तर रोहिणी म्हणते, यांनाही कळू द्या ना की रडून काहीही होत नाही. यांनी समजून घ्यायला हवं. मी नाही का समजून घेतलं? माझी इच्छा नसताना सुद्धा मी या लग्नाला होकार दिला. पण यांच्या मुलीचीच लायकी नाहीये चांदेकरांची सून व्हायची. 45 मिनिटे पूर्ण व्हायला फक्त 1 सेकंड कमी असतो. तेव्हा तेथे कला आणि अद्वैत नैनाला घेऊन येतात. नैनाच्या घरच्यांना खूप आनंद झालेला असतो. मात्र रोहिणी आणि राहुलचा चेहरा पडतो. तर संगीता रोहिणीला म्हणते, माझी मुलगी तुमचा गजर पूर्ण होण्या अगोदर आली तर आता हे लग्न मोडू नका. तर संगीता नैनाची काळजी करत नैनाला विचारत असते, तू कुठे होतीस? तर कला म्हणते, आई आपण हे सगळं नंतर बोलू, आधी विधी सुरू करू. तर राहुल मोठ्याने ओरडत म्हणतो, कसला विधी? मला हे लग्न करायचं नाही. आज हिने परत नाटकं केले आणि हिला जर कोणत्या गोष्टीची किंमत नसेल तर मला पण नाहीये. आणि मी हिच्याबरोबर संसार करू का? लग्नानंतर ही जर अशीच नाटकं करायला लागली तर काय माहिती कुठं पळून गेली असती. आणि मी परत सांगतोय, मी अशा मुलीशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. त्यावेळी अद्वैत पुढे येतो आणि राहुलला म्हणतो, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, ते मिळतील. पण काहीही झालं तरी तुला हे लग्न करावंच लागेल. नैना कोठे गेली होती, तिला आम्ही कोठे शोधलं, हे सगळं मी तुला सविस्तर सांगतो, पण नंतर. आधी लग्नाला उभा राहा. आणि गुरुजींना विधी सुरू करायला सांगतो. त्यानंतर नैना आणि राहुलचं लग्न होतं. नैना आणि राहुलचे फेरे होत असताना कला आणि अद्वैतला त्यांच्या लग्नातील फेरे आठवत असतात. त्यानंतर आबा नवदंपत्याला जोडीने सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगतात. नैना आणि राहुल सगळ्यांचे आशीर्वाद घेतात. संगीता नैनाला सांगत असते, सासरच्या माणसांचे सगळ्यांची मनं जप, सासूचं मन जप, आबाची काळजी घे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या नवऱ्याचं मन जप. तर आबा नैना आणि राहुलला म्हणतात, मी तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगितलं. तर नैना लगेच म्हणते, हो आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेत. तर आबा म्हणतात, तुम्ही अद्वैत आणि कलाचा आशीर्वाद नाही घेतला. राहुल, अद्वैत हा तुझा मोठा भाऊ आहे आणि कला तुझी मोठी बहिणी, तर या नात्याने तू त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. तर नैना म्हणते, हो आबा, पण मी कलाची मोठी बहीण आहे, तर मी तिच्या पाया कसं पडू? तर आबा म्हणतात, कला या घरातली सगळ्यात मोठी सून आहे आणि तुमच्या पिढीतली सुद्धा, तर तिला तिचा अधिकार मिळायलाच हवा. आबा नैना आणि राहुलला कला आणि अद्वैतच्या पाया पडायलाच लावतात. तर अद्वैत राहुलला म्हणतो, स्वतःच्या सुखाची जबाबदारी घ्यायला शिक. प्रत्येक वेळी मदतीला आम्ही येणार नाही. आणि त्याला ऑल द बेस्ट म्हणतो. त्यानंतर ते दोघे कलाच्या पाया पडतात. त्यावेळी कला नैनाला म्हणते, ताई खूप सुखाने संसार कर. आपण दोघी आनंदाने राहू या घरात. जरी हे आपलं सासर असलं तरी आपण त्याला माहेर बनवू दोघी मिळून. आणि कला नैनाला मिठी मारते. तर नैना रागानेच मनातल्या मनात विचार करते, एवढे दिवस ही धाकटी बहीण असून सुद्धा मला शिकवायची. आता तर मोठेपणाचा मान मिळाल्यावर डोक्यावरच नाचेल. पण मी पण नैना आहे. पाया पडताना कधी तिच्या पायाखालचं कार्पेट खेचून घेईल हे कळणार पण नाही तिला. मीच मोठी आहे आणि माझा मान मी मिळवून दाखवेलच. रोहिणी मनात विचार करते, आज माझ्या मुलाला तुझ्यामुळं झुकावं लागलंय अद्वैत. एक दिवस असा येईल की तुला आणि तुझ्या बायकोला माझ्यासमोर झुकावं लागेल. संध्याकाळ झालेली असते. कला आणि अंजू सगळ्यांना चहा देतात.
चहा पिताना आबा म्हणतात, अंबाबाईची कृपा होती म्हणून नवीन नवरी या घरात सुखरूप आली. आणि फक्त आलीच नाही तर वेळेवर आली. तर आबा नैनाला विचारतात नक्की काय झालं होतं. तर नैना त्यांना झालेला सगळा प्रकार सांगत असते की कसं त्या ड्रायव्हरने तिला दुसरीकडे नेऊन एका गोडाऊनमध्ये बेशुद्ध केलं. तर नैना म्हणते माझं नशीब चांगलं म्हणून कला आणि अद्वैत त्या ठिकाणी वेळेवर आले. तर आबा म्हणतात चांदेकराच्या गाडीतून त्यांची सून जात असताना असं होऊच कसं शकतं आणि त्या ड्रायव्हरची चौकशी करतात. तर नैना म्हणते तो ड्रायव्हर कोण होता ते मला माहीत नाही. मला राहुल म्हणाला होता की मी तुझ्यासाठी एक स्पेशल गाडी पाठवतोय आणि त्या स्पेशल गाडीतूनच मी यायचंय म्हणून मीही नाही विचारलं कोण आहे काय. आणि जर याने मला सांगितलंच नसतं तर मी मम्मा आणि बाबा त्यांच्यासोबतच त्यांच्या गाडीत आले असते ना. तर आबा राहुलला विचारतात तू नक्की कोणाला पाठवलं होतंस. हे ऐकून मात्र राहुलला काय बोलावं सुचत नाही आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नैना राहुलला म्हणते तू असं समजू नकोस की तू आज जे काही वागलायस ते मला कळालेलं नाही. तू मुद्दाम त्या ड्रायव्हरला पाठवलं होतंस ना. इकडे आबा कला आणि अद्वैतचा हात एकमेकांच्या हातामध्ये देत त्यांना म्हणतात तुम्ही असं एकत्र असणं या घरासाठी सौभाग्याचं आहे. कायम असेच राहा. तर पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.